बघा एक साधा एक न्यूमरिकल आहे, रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम अँड इंडक्टन्स, रेजिस्टन्स दिलं, इंडक्टन्स दिलं, कॅपॅसिटन्स दिलं. ओके, आणि कसं आहे सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. ओके, सप्लाय किती 230 वोल्ट 50 हर्ट्जचा आहे, ए सी सप्लाय आहे. तर काय काढायचं आहे, करंट ड्रॉन म्हणजे करंट आय काढायचा आहे, त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर काढायचा सर्किटचा, त्याच्यानंतर नेचर ऑफ सर्किट म्हणजे लॅगिंग आहे का लिडिंग आहे ते कॅल्क्युलेट करायचं, आणि पॉवर कन्झ्यूम. आता इथं फक्त पॉवर कन्झ्यूम म्हणलं आहे, पॉवर एनर्जी स्टोरेजने वगैरे काही मानलेलं नाही, म्हणून क्यू वगैरे काढायची आवश्यकता नाही, पण तुम्ही क्यूसुद्धा काढू शकता. तर सर्किट ड्रॉ करायची आवश्यकता नाही, इट इज नॉट मेंडेटरी, कंपल्सरी नाही आहे, तुम्ही तुमच्या याला म्हणजे समजून घेण्यासाठी ते आपण काढलं आहे. तर बघा सगळ्यात पहिले आय काढायचं. मग आय इज इक्वल्स टू काय, व्ही बाय झेड, आय इज इक्वल्स टू व्ही बाय झेड. मग आता आपल्याला झेड तर काढावं लागेल. झेडचा फॉर्म्युला काय रे, झेड इज इक्वल्स टू √R² प्लस X², इम्पिडन्स ट्रायंगलनुसार. मग आता एक्सच माहीत नाही आपल्याला, मग एक्स काढावं लागेल. मग एक्स आता XL पण आहे आणि XC पण आहे, मग XL बी काढा आणि XC बी काढा. तर XLचा फॉर्म्युला आहे 2πfl, हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. XL इज इक्वल्स टू 2πfl, मग किमती टाका, ही येईल तुमचं XLची व्हॅल्यू. त्याच पद्धतीने XC इज इक्वल्स टू 1/2πfc, हे सुद्धा फॉर्म्युला, याला तुम्ही लक्षात ठेवा. हे दोन जर लक्षात ठेवले तर त्या पद्धतीने त्याच्यामध्ये किंमत टाकून तुम्हाला ते जमेल. मग याच्यामध्ये किंमत टाकली. आता हे 150 मायक्रोफॅरेड आहे, या मायक्रोफॅरेडला तुम्हाला काय करावं लागेल, फॅरेडमध्ये कन्वर्ट करावं लागेल, 10⁻⁻6 इथं येईल. मग याला सिम्प्लिफाय केलं तर हे आलं एवढं. आता ही RLC सिरीज सर्किट आहे, आणि RLC सिरीज सर्किटमध्ये तुम्हाला सांगितलं मी काय, वेन XL इज ग्रेटर दॅन XC देन सर्किट कसं काम करतं आहे, इंडक्टिव्ह नेचरचं काम करतं आहे, लॅगिंग पॉवर फॅक्टर येतो आहे, आणि त्यावेळेस X काय असेल, XL - XC असेल. आणि जर XC जर मोठा असेल तर XC - XL असते, हे सांगितलं मी तुम्हाला मागच्या लेक्चर 3मध्ये बघा तुम्ही. ओके, मग याला जर सिम्प्लिफाय केलं तर Xची व्हॅल्यू येईल, ही काय आली, Xची व्हॅल्यू. तर झेड इज इक्वल्स टू R² प्लस X², याच्यामध्ये किंमत टाका, झेडची व्हॅल्यू येऊन जाईल R² म्हणजे 100चा स्क्वेअर, आणि X म्हणजे ही आलेली व्हॅल्यू. ओके, बरेच जण काय करतात, अशा पद्धतीने इथं टाकून देतात, ते पण चालतं, काही प्रॉब्लेम नाही, फक्त बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होण्याची शक्यता असते, एखाद्या वेळेस हे मागं पुढं होऊ शकतं, म्हणून एक सेपरेट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला ते कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. मग याला सिम्प्लिफाय केलं तर हे 108.30 ओहम आलं, ही आलेली व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. मग आय इज इक्वल्स टू व्ही बाय झेड सिम्प्लिफाय केलं तर 2.12 अँपियर येईल. कळते का फास्ट होते, 2.12 अँपियर आला. तर करंट आला आहे, आणि पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय, इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये शिकलो आपण, इम्पिडन्स ट्रायंगल आठवतो ना तुम्हाला. तर हे काय रे, झेड, हे काय आहे आर, हे काय आहे एक्स. तर कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू काय असतं रे, कॉस ऑफ फाय, हे जर फाय असेल तर कोणालगतची बाजू भागिले कर्ण. तर हे शिकलात तुम्ही ऑलरेडी, पण हे लक्षात पण ठेवायचं, कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू R बाय झेड, कॉस ऑफ फाय इज इक्वल्स टू P/S ही पॉवर ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये. तर हे लक्षात ठेवा, आता हे काय सांगायची गरज नाही पडायला पाहिजे. आणि कॉस ऑफ फायला पॉवर फॅक्टर म्हणतो आपण, पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू R बाय झेड, आरची आणि झेडची किंमत टाका, ही येऊन जाईल. आता परत काय म्हणलं त्यांनी, नेचर ऑफ सर्किट. आता इथं तर आपण लॅगिंग काढलंच आहे, आता पॉवर विचारली, P इज इक्वल्स टू VI कॉस ऑफ फाय. मग PI आणि कॉस ऑफ फायची किंमत टाकून द्या, ही आलेली. याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे किती येईल, 448.59. तर याला आपण 0.5 किलोवॅटसुद्धा म्हणू शकतो डायरेक्ट. काय म्हणू शकतो, 0.5 किलोवॅट, म्हणजे ॲक्युरसी पॉईंटचा एवढा विषय येत नाही. अशा पद्धतीने जर सॉल्व केलं तर 4 मार्क तुम्हाला मिळणार. हा प्रश्न 4 मार्काला कधी विचारला होता, समर 19 नाही, समर 14 आणि विंटर 18ला विचारला होता, 4 मार्क. येतं लक्षात. चला, आता याच पॅटर्नचा एक क्वेश्चन आहे, AC सिरीज सर्किट कन्सिस्ट ऑफ R इज इक्वल्स टू 15 ओहम, L इज इक्वल्स टू 0.1, इथं 100च्या जागेवर 15 आहे, इथं 0.1 आहे, आणि इथं 80 मायक्रोफॅरेड आहे. सेम आहे. काय काढायचं आहे, झेड काढायचं आहे, त्याच्यानंतर आय काढायचं आहे, कॉस ऑफ फाय काढायचं आहे, आणि इथं क्यू म्हणलं आहे त्यांनी. ओके, क्यू VI साईन ऑफ फाय काढायचं आहे. तर 6 मिनटात सॉल्व करायचं. चला, ते लिहून घ्या आधी, समजून घ्या, नंतर ते सॉल्व करा.
पहा सेम पॅटर्नमध्ये एक AC सिरीज सर्किट आहे. R दिलं आहे, L दिलं आहे आणि C दिलं आहे. आणि विचारलं काय रे, झड दिलं आहे, झड विचारलं आहे, इम्पिडन्स ऑफ सर्किट, करंट ड्रॉन, त्याच्यानंतर पॉवर फॅक्टर आणि रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे Q विचारलं आहे. Q फॅक्टर वेगळा आणि Q वेगळा, हे पॉवर विचारलं आहे, रिॲक्टिव्ह पॉवर. तर सगळ्यात पहिले काय करा, एक्सेल काढा, 2πfl किमती टाका, सॉल्व करा. XC काढा, 1/2πfc, हे मायक्रो फॅरेडचं फॅरेडमध्ये करा, सिम्प्लिफाय करा, ओहम याला हे द्या. मग XC XL मायनस XC किंवा XC मायनस XL, जे मोठ्यातून छोटी मायनस करायची. मोठं काय आहे, XC आहे, म्हणून हे सर्किट कसं असेल, लीडिंग नेचरचं असेल. येतं लक्षात. ते मागचं कोणतं होतं, लॅगिंग नेचरचं. का, कारण XL मोठा होता. मग आता ZD √R² + X², किमती टाका. ओके, तर हे येईल 17.17. मग I V/Z 230/17.17, याला सिम्प्लिफाय केलं तर 13.39 एम्पियर. कॉस ऑफ फाय R/Z 15 / 17.17, तर हे किती येईल, 0.8666. तर 87 घेतलं, नो प्रॉब्लेम. पण जर 0.87 घेतलं तर फाय कॉस इनवर्स ऑफ 0.87, तर हे 29 पॉईंट किती येतं, 29.54 येतं. मग हे जर तेवढं येत असेल तर इथं मात्र थोडं बदल होईल, 29.54. मग बघा, Q VI sin फाय, 230 × आयची किंमत जसं तसं इंटू साईन ऑफ हे घ्या. तर याला सिम्प्लिफाय जर केलं तर किती येईल, 151838 वॉर. याला आपण 1.5 किलो वॉर म्हणू शकतो. ओके, ॲप्रॉक्सिमेटली ते हे काय थोड्या अँगलमध्ये फरक पडला, थोडा आउटपुटमध्ये फरक पडतो. मग हे फरक आपल्याला न्यूट्रलाइज करायचा असेल तर हे जे पॉवर आहे, रिअल पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, हे kVArमध्ये घ्या, kVAमध्ये घ्या. इकडं किलोवॅटमध्ये घेतला, पण इथं kVArमध्ये येतं. का, तर ॲक्युरसी पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, इत्ता 19-20 चलता है, येते लक्षात. सो राईट डाऊन दिस. हे दोन्ही क्वेश्चन बोर्डच्या एक्झामिनेशनमधून घेतलेले आहेत आपण. सिरीज RLC सर्किट कन्सिस्ट ऑफ, आता परत याच्यात सिरीज आहे, R दिलं, L दिलं आणि C दिलं. कसं आहे, सिरीजमध्ये सप्लाय व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी दिली. याच्यात नवीन असं काही नाही. X काढायचं आहे, Z काढायचं आहे, I काढायचं आणि कॉस ऑफ फाय काढायचं आहे. ओके, सगळ्यात पहिले एक्सेल काढा. XL 2πfl, सिम्प्लिफाय करा, हे येईल. XC 1/2πfc, सिम्प्लिफाय करा, हे येईल. ओके, इथं Cची व्हॅल्यू परत मायक्रो फॅरेडमध्ये, तर त्याला फॅरेडमध्ये कन्वर्ट करा. आता लक्षात घ्या, ह्या दोन्हीपैकी XL इज ग्रेटर दॅन XC, तर मग सर्किट कसं करेल, RL सिरीजसारखं वर्क करेल. ओके, आणि इंडक्टिव्ह नेचर असेल, इंडक्टिव्ह नेचर आहे किंवा लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल, लॅगिंग नेचर आहे. तर मग X XL मायनस XC, X काय येईल रे, XL मायनस XC. तर XLची किंमत टाका, XCची किंमत टाका, हे येईल 23.05 ओहम. मग ZD √R² + X², च्या जागेवर ही किंमत टाका, सिम्प्लिफाय करा, हे येऊन जाईल. मग I V/Z, V किती, 230, Z किती आलेलं आहे, ही आलेली किंमत इथे टाका, 23.58, हे आलं 9.754 एम्पियर. पुन्हा काय विचारलं आहे, कॉस ऑफ फाय R/Z, आरची किंमत 5 आणि झेडची किंमत आलेली किती, 23.58. सिम्प्लिफाय केलं तर 0.211, याला युनिट नसतं. आता इथं जर समजा P विचारलं असतं तर VI कॉस ऑफ फायनी सॉल्व करता आलं असतं. Q विचारलं असतं तर VI साईन ऑफ फायनी सॉल्व करता आलं असतं. आणि S विचारलं असतं तर कशाने, V × I ने सॉल्व करता आलं असतं. हे वॅटमध्ये मोजतात, हे वॉरमध्ये मोजतात आणि हे व्होल्ट ॲम्पियरमध्ये मोजतात. Q फॅक्टर जर विचारलं असतं तर Q फॅक्टर इज इक्वल टू काय असतं, X/R असतं. X किती रे, हे आलेली व्हॅल्यू, आणि R किती, 5 ओम. यांनी सिम्प्लिफाय करता आलं असतं तुम्हाला जर विचारलं असतं तर. पण एवढंच विचारलं, 4 मार्काला बोर्डाचा पेपरमधला क्वेश्चन आहे. आता बघा, त्याच पॅटर्नचा एक क्वेश्चन आहे. R दिलं आहे, L दिलं आहे आणि C दिलं आहे. काय विचारलं आहे, करंट, इम्पिडन्स
पॉवर फॅक्टर, रिअल पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर सगळंच विचारलं. तर सगळ्यात पहिले परत त्याच पॅटर्नने काय करा, एक्सेल काढून घ्या. एक्सेल इज इक्वल्स टू 2πfl, सिम्प्लिफाय करा, हे येईल एवढं. एक्स इज इक्वल्स टू 1/2πfc, सीची व्हॅल्यू मायक्रोफॅरडमध्ये, फॅरडमध्ये घ्या, सिम्प्लिफाय करा. इथं थोडं कॅल्क्युलेशनमध्ये ब्रॅकेट करून घ्या. बघा बऱ्याच वेळेस काय होतं, आता ते तुमचं ॲडव्हान्स कॅल्सी असल्यामुळं तुम्हाला एवढी अडचण येत नाही, म्हणून तुम्हाला ते 991 घ्यायला लावलं सरांनी, आठवतं आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये एक्स इज इक्वल्स टू एक्सी मायनस एक्सेल करा, सिम्प्लिफाय केला तर हे येईल एक्सची व्हॅल्यू. आता बघा एक्स आलं आहे, तर मग झेड काढू शकता. झेड इज इक्वल्स टू √r² + x². आरची किंमत टाका, एक्सची किंमत टाका, याला सिम्प्लिफाय करा, हे येईल. आता आय इज इक्वल्स टू v/z, परत तोच फॉर्म्युला. व्ही किती रे, 230. झेड आलेली किंमत इथे टाका, हे आलं करंट. त्याच पद्धतीने cos ऑफ r/z, त्याच पॅटर्नने. तर आरची किंमत 15, झेडची आलेली किंमत सिम्प्लिफाय करा, याला परत युनिट नसते. आता तुम्हाला जर पी आणि क्यू काढायचे तर हे फॉर्म्युले तुम्हाला आठवते, त्याच्यामुळे तुम्हाला पहिले तर फाय काढून घ्यावं लागेल. फाय इज इक्वल्स टू cos इनवर्स ऑफ 0.45 ही अँगल येईल, आणि हा आलेला अँगल तुम्ही साईन फायमध्ये टाकायचा. तर क्यू इज इक्वल्स टू काय रे, VI साईन फाय. तर वीची किंमत टाका, आयची किंमत टाका, साईन ऑफ हा अँगल टाका, हे येईल 1417.15. तर आता ॲक्युरेसी पॉईंट ऑफ व्ह्यू 1.4 kW लिहा. ओके. त्याच पद्धतीनं आता पी इज इक्वल्स टू VI cos ऑफ फाय, इथं किमती टाका. बऱ्याच वेळेस काय होतं, चुका होतात बघा, टाकताना मागं पुढं होते. ओके. कधी कधी ही व्हॅल्यू इथं डायरेक्ट ही व्हॅल्यू टाकली जाते, तर ते थोडं ॲक्युरेसी पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवस्थित बघा. आणि हे किलोवॉरमध्ये करा, सगळ्या पॉवर किलोवॉरमध्ये करा, किलोवॅट, किलोवॉर किंवा KVA करा, का तर ॲक्युरेसी चांगली राहते. एस इज इक्वल्स टू VI, मग VI टाका, आय टाका, सिम्प्लिफाय करा. तुम्ही याच्यामध्ये जरी ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही, याच्यामध्ये ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही, इथं बी त्याच पॅटर्नमध्ये, इथं बी त्याच पॅटर्नमध्ये. पण जनरली किलोवॉरमध्ये जर केलं तर काय होईल, थोडी ॲक्युरेसी अजून इम्प्रूव्ह होईल. इथं लक्षात, या टाईपचे सगळे प्रॉब्लेम जमतील ना. आता काहीच आवश्यकता नाही ह्या पॅटर्नमध्ये. चला एकदा लिहून घ्या.